सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुनावणी सुरू आहे आणि आता सिब्बलांनी 5 दिवसांच्या युक्तिवादामुळे ट्विस्ट आणलाय। सिब्बलांनी माजी सरन्यायाधीशांच्या निर्णयावर बोट ठेवलं आणि हे प्रकरणच 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी केली आणि तसं झालं तर मग निकाल आणखी लांबू शकतोय। पाहूयात त्यावरचा एक खास रिपोर्ट। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी मोठी मागणी केली। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठाच्या निर्णयावर बोट ठेवत हे प्रकरणच 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली। घटनापीठाच्या त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला आणि त्यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना दिली। एकाच वेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना सुनावणीचे अधिकार दिले। निवडणूक आयोगाने विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल दिला। विधानसभा अध्यक्षांनी जर आमदार अपात्र केले असते तर त्याचा परिणाम आयोगाच्या निर्णयावर देखील झाला असता। दोन्ही निर्णय एकमेकांवर अवलंबून असताना वेगवेगळ्या सुनावण्या घेण्यासंबंधी घटनापीठानं निर्णय दिला। त्यामुळे या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं जावं असं सिब्बल यांनी म्हटलंय। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर शिवसेनेचे एकूण आमदार होते 55। यापैकी शिंदेंकडे 40 आमदार होते तर ठाकरेंकडे 15 आमदार राहिले। आता इथे जर विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र केलं असतं तर मग निवडणूक आयोगाचा निकालही ठाकरेंच्या बाजूने लागला असता। अर्थात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलंच नाही। सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एजंट आहे, त्याच्यामुळे निर्णयाची तुम्ही काय अपेक्षा करता? गेल्या काही काळापासून 10 वर्षापासून निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करणारे एक एजंट आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही। आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून न्याय घेऊ। सर, समजा 7 न्यायाधीशांचं न्यायपीठ झालं तरी त्याला पुन्हा वेळ लागेल आणि त्या सगळ्या मुळात पक्ष आणि चिन्हाचा निर्णय हात लागेल आणि पुढले जे काही विषय आहेत डिस्क्वालिफिकेशन असतील काय, पण आम्हाला अकॅडमिक विषय ते तिकडे जातील। निवडणूक आयोगाला बदनाम करायचं त्यांना माहीत आहे। कायदेशीररित्या त्यांची बाजू लंगडी आहे आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडतात ते कोर्टात यशस्वी होणार नाहीत। खटला वाढावा, आणखी प्रलंबित राहावा म्हणून वेळ मागतायत। 7 न्यायाधीशांचं घटनापीठ निर्माण करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हा खटला सुपूर्द करा, अशा पद्धतीची वक्तव्य करता, जेणेकरून या खटल्याचा निकाल लागण्याकरता विलंब लागेल आणि त्यानंतर पुन्हा हे रडायला मोकळे, सकाळी भुंकायला मोकळे। ॲडव्होकेट सिब्बल यांच्या युक्तिवादातला दुसरा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय। निवडणूक आयोगाने अप्रत्यक्षपणे शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मदत केल्याचं सिब्बल म्हणाले। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री बनवू दिलं। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। निवडणूक आयोगाने सरसकट पक्ष चिन्ह शिंदेंना दिलं। आयोगानं परस्पर निर्णय कसा घेतला असा सवाल सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने कोणतीही नोटीस दिली नाही। घडलेल्या घडामोडी पाहता त्यांना राजकीय मदत झाली। पक्षाने आमदारांना अपात्र करण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना अपात्र केलं नाही। शिंदेने 2018ची पक्षाची घटना मान्य केली होती। फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही हे म्हणणं चुकीचं आहे। एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला, याच्यावर आज कपिल सिब्बल साहेबांनी युक्तिवाद केला, अनेक उदाहरणं दिली, गेल्या 50 वर्षातली असतील किंवा अलीकडची असतील। आणि कोर्टसुद्धा मला असं वाटलं आज की कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे त्यांचं समाधान झालं की आम्ही जे सांगतोय, आम्ही जे बोलतोय की आमच्यावर अन्याय झाला आहे। आता पुढली सुनावणी मंगळवारी आहे। मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचं नेतृत्व कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, हे लोकांनी सिद्ध केलं आहे। लोकांच्या दरबारी, लोकांच्या न्यायालयात आम्ही आमचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे
आणि न्यायालयाच्या दरबारात सुद्धा आमचं नेतृत्व सिद्ध होणार आहे. आतापर्यंत सिब्बल यांनी 5 दिवस युक्तिवाद केलाय. आता पुढची सुनावणी मंगळवारी होणार आहे. अर्थात आता शिंदेच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करतील अशी दाट शक्यता आहे. मात्र सिब्बलांच्या मागणीप्रमाणे कोर्टाने 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण पाठवलं तर मग निकाल आणखी लांबू शकतो. प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.